दिल्लीला सेंट्रल व्हिस्टा या नावानं मोठा प्रकल्प चालू आहे। या प्रकल्पामध्ये नवीन संसद भवन, कारण की आता जेवढे संसद सदस्य आहेत त्याच्यापेक्षा 2026 नंतर डिलिमिटेशनची प्रक्रिया जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्याच्यानंतर खासदारांची संख्या वाढणार आहे। लोकसभेतल्या तर वाढणारच आहे 800च्या पुढे, आणि राज्यसभेतले सुद्धा 300च्या जवळपास असू शकतील। त्याच्यानंतर उपराष्ट्रपतींचं निवासस्थान, सध्या उपराष्ट्रपतीचं म्हणून असं वेगळं निवासस्थान नाही आहे की ज्या पद्धतीनं राष्ट्रपती निवास आपल्याला माहिती आहे, तसंच पंतप्रधानाचं निवासस्थान। आता ही पंतप्रधानांना जे त्या पदावरती असतो त्याला एक मोठ्यापैकी काही त्या श्रेणीतला एखादा बंगला दिला जातो, पण असं नेमकं पक्क असं त्यांना कुठलं म्हणजे पंतप्रधानाचं निवासस्थान म्हणता येईल असं काही नाही आहे। म्हणजे नवीन संसद भवन, उपराष्ट्रपती निवासस्थान, पंतप्रधानाचं निवासस्थान, नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक म्हणून दोन जे आपल्याकडे मंत्रालयाचे कार्यालय असलेल्या मोठ्या इमारती आहेत, आणि अजून काही असं सगळं मिळून जो एक मोठा प्रकल्प आहे तो 20,000 कोटीचा आणि 5-6 वर्ष चालणारा दीर्घ प्रकल्प आहे। त्याच्यामधले संसद भवनाचा एक जो भाग आहे की जो आता तातडीनं पूर्ण होतो आहे, 830-840 कोटी रुपये खर्च करू, आणि त्याचं काम चालू आहे। आणि त्याच्याच संदर्भामध्ये गेले काही महिने सातत्यानं पुरोगाम्यांकडून न्यायालयीन पातळीवरती त्याला विरोध केला गेला। सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा हा प्रकल्प तुम्ही चालू करू देऊ नका, या प्रकल्पावरती जे काही आक्षेप आहेत ते नोंदवले गेले, सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्याच्या नंतर न्यायालयानं ही मागणी फेटाळली। ही पहिली म्हणजे जी पहिली थप्पड बसली होती सगळ्या पुरोगाम्यांना की त्यांनी केलेली मागणी की हा प्रकल्प थांबवा, बांधकाम थांबवा, बांधकाम ह्याच्यावरती आक्षेप आहेत ते सगळे आक्षेप फेटाळून लावले। सगळे जे काही त्याच्यावरती मुद्दे मांडले होते ते सगळे खोडून काढले गेले। तरीसुद्धा हे जानेवारीत घडलं, तरीसुद्धा आता मे महिन्यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयामध्ये खटला एक PIL जनहित याचिका दाखल केली गेली होती की कोरोनाच्या काळामध्ये हे नको, ठीक आहे सेंट्रल व्हिस्टाचा प्रकल्प आहे त्याच्या बाबतीत तो केव्हा तरी नंतर पूर्ण व्हावा, पण आज नको कोरोनाच्या काळामध्ये। औचित्याचा मुद्दा, त्याच्यानंतर पर्यावरणाची एक हानी होईल म्हणून सांगितलं गेलं होतं, आणि ज्या पुरातन वास्तू आहेत, हेरिटेज मॉन्युमेंट्स आपण म्हणतो, त्यांना धोका पोहोचेल असे काय काय कारण दिले गेले होते। ती याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती, ती तर न्यायालयानं फेटाळली, शिवाय याचिकाकर्त्याला 1 लाख रुपये दंड लावला। त्याच्यावरती एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ पण आपण पूर्वी केला होता। आज हे सगळं परत आठवायचं कारण म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला, दंड लावल्याच्या नंतर ती याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली, सर्वोच्च न्यायालयामध्ये परत त्याच पद्धतीनं सगळी मांडणी केली गेली, आणि आता सर्वोच्च न्यायालयानं पण हे फेटाळलेलं आहे। तुम्ही एक मुद्दा लक्षात घ्या, वारंवार काही एका बाबतीमध्ये न्यायालयीन पातळीवरती अडथळे आणायचे आणि ते काम पूर्ण होऊ कसं नाही, किंवा त्याच्या बाबतीमध्ये एक संशय कसा निर्माण करायचा बौद्धिक, फक्त देशातच नाही जागतिक सुद्धा। मग बरोबर ते मुद्दे परदेशातलं माध्यम उचलतात, किंवा परदेशातल्या माध्यमांमध्ये आधी ते त्याच्यावरती संदर्भात लेख घेतात, आपल्या देशी पातळीवरती पण सगळे त्याच्यावरती हल्लाबोल सुरू करतात, आणि एक म्हणजे एक चर्चा, एक गोंधळाचं वातावरण सातत्यानं केलं जातं। सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या बाबतीमधले सगळे खुलासे करून झालेले। एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा जेव्हा दिल्ली उच्च न्यायालयामध्ये फटकार बसली, 1 लाख रुपये दंड बसला, तरी सुद्धा आता परत एकदा सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण नेलं गेलं, आणि 29 जूनला शेवटी म्हणजे सर्वोच्च न्यायालय म्हणजे अंतिम निवाडा दिला, आणि ह्या सगळ्या गोष्टी मोडीत काढलेल्या आहेत। तुम्ही लक्षात घ्या, हा जो एक अजेंडा आहे सातत्यानं, म्हणजे अगदी अशातल्या काळातल्या तर काही 3-4 अशा फार महत्त्वाच्या केसेस, एक तर 370च्या विरोधातली, दुसरी CAAच्या विरोधातली, तिसरी तुमच्या असं लक्षात की ट्रिपल तलाकच्या विरोधातली, अजून एक तर म्हणजे इतका घृणास्पद प्रकार आहे, प्रशांत भूषण यांनी रोहिंग्या मुसलमानांना भारतामध्ये नागरिकत्व द्या म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली। म्हणजे शेवटी आता कदरून असं म्हणायचं पाळी आलेली आहे की ह्या याचिका दाखल सुद्धा करून घेऊ नका। PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, जनहित याचिका नावाचा निव्वळ धंदा चालवला आहे असं कदरून म्हणायची पाळी आलेली आहे, कारण की ह्या पद्धती बरं याच्यातून निष्पन्न काही झालेलं नाही आहे। गेल्या काही वर्षात सातत्यानं तुम्ही न्यायालयीन पातळीवरची जी लढाई लढल्या जाते आहे या मोदी सरकारच्या विरोधात, मोदी सरकारच्या निर्णयाच्या विरोधात, अगदी राफेलच्या संदर्भातलं घ्या की काय चौकीदारी चोर आहे, मग मीनाक्षी लेखी प्रत्यक्ष न्यायालयामध्ये गेले आणि तिथे राहुल गांधींना सबचेल माफी मागायला लागली। हे सुधारायला तयार नाही आहेत, म्हणजे आता पुन्हा काहीतरी नवीन मुद्दा घेतील, जसं की पद्धतीनं ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये, म्हणजे ह्या कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची कशी कमतरता झाली होती, वॅक्सिनच्या बाबतीमध्ये, रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की सातत्यानं
कुठला तरी विषय घ्यायचा आणि हे तर 2014 पासूनच सुरू झालं होतं, पण 19ला जेव्हा निवडणूक हारल्याच्या नंतर दुसऱ्यांदा हे पुरोगामी पुरते बावचळेसारखे होऊन आता प्रत्येक प्रश्नावरती याचिका दाखल करतायत. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे तुम्ही जेव्हा लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक लढवली, तुमच्या पदरात पराभव आला, म्हणजे जनतेनं तुम्हाला नाकारला, हा पहिला मुद्दा. वैचारिक पातळीवरती जी मांडणी करायला पाहिजे माध्यमातून ती आता यांची पिछेहाट होताना दिसत आहे. आणि ह्याच्याशिवाय समाज माध्यमं की इतर ह्याच्यातून बाकीचे खूप मुद्दे समोर येत आहेत, जसं की राम मंदिरच्या बाबतीमध्ये अतिशय खोटारडा असा प्रचार केला गेलेला होता. प्रत्यक्ष ती मस्जिद जी बांधलेली आहे ते पूर्वीचं एक मंदिर पाडून बांधली गेली, ह्यालाच नकार दिला होता. इरफान हबीब आणि रोमिला थापर सारखे विद्वान यांनी ॲफिडेव्हिट, शपथपत्र लिहून दिलेले आहेत न्यायालयामध्ये की समतल भूमीवरती बाबरी मस्जिद उभारली गेली आहे म्हणून. आणि नंतर जेव्हा पुरावे सापडले की खाली प्राचीन मंदिराचे अवशेष आहेत, त्याच्यानंतर मात्र कोणी बोलायला तयार नाही. अशीच गोष्ट तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये बघा की सातत्यानं न्यायालयामध्ये त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करायचा, याचिका दाखल करायच्या, आणि जेव्हा यांचे मुद्दे निकालच खोटे ठरतात, खोडल्या जातात, तेव्हा मात्र मग हे पुढे बोलायला तयार होत नाही, दुसरा काहीतरी मुद्दा शोधतात. किंवा अरविंद केजरीवाल सारखे निर्लज्ज राजकारणी असे आहेत की ते असे काही आरोप करतात, मग त्यांच्या विरोधामध्ये जेव्हा कोणी बदनामीचे खटले दाखल केले, अरुण जेटली असो किंवा नितीन गडकरी असो, तिथं मात्र माफी मागतात. राम मंदिरच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला आत्ता जी जमीन खरेदीच्या बाबतीमधला जो मुद्दा समोर आला होता, त्यातून सुद्धा तुम्हाला असं दिसेल की एक गोंधळ तयार करायचा. त्या जर प्रकरणामध्ये तेव्हा त्या न्यासाच्या काही लोकांनी असं जाहीर पण केलं होतं की ह्यांच्या विरोधामध्ये बदनामीचा खटला दाखल करून आणि त्याच्यामध्ये ह्यांना माफी मागितली तरी माफी द्यायची नाही, कारण की यांची खोड होऊन बसलेली आहे. वारंवार काही मुद्दे घ्यायचे आणि उच्च न्यायालयात जायचं, त्याच्यानंतर तिथे काही जर विरोधात निकाल लागला की सर्वोच्च न्यायालयात जायचं, आणि ह्या सगळ्यातून एक काल वेळ करणे म्हणतात, वेळ घालवायचा. म्हणजे एखादी गोष्ट डिले करण्यामध्ये सुद्धा आनंद आहे. निकाल काय लागणार आहे यांना माहितीच आहे. सेंट्रल विस्टा या प्रकल्पासाठी विरोध करण्याचा मुख्य हेतू हा आहे की याला उशीर व्हावा, म्हणजे हा प्रकल्प पूर्ण होऊ नये. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत पुढच्या वर्षी, त्याच्या निमित्ताने एक मोठं कार्यक्रम आयोजित केला जातो आहे आणि त्या वेळेस संसदेचं अधिवेशन नव्या इमारतीमध्ये व्हावं असं नियोजन असताना बरोबर त्याला अपशकून करण्यासाठी म्हणून हे सगळे कोर्टबाजी केल्या जाते आहे. म्हणजे आणि एकदा निकाल दिल्याच्या नंतर थांबले नाही, ते परत काहीतरी कायद्यातल्या त्रुटी शोधून काढायच्या, कायद्यातल्या पळवाटा शोधायच्या, परत न्यायालयामध्ये जायचं आणि ह्या सगळ्यातून न्यायालयाचा वेळ खर्च करायचा, एखाद्या प्रकल्प लांबणीवर टाकायचा, त्याचं बांधकाम चालू असेल तर थांबवायचं. या सगळ्यातून म्हणजे बऱ्याचदा तर असं होतं की एखाद्या वाढलेल्या प्रकल्पामुळे त्याची किंमत आवाच्या सवा होऊन बसते. जो प्रकल्प कमी पैशामध्ये ठरलेल्या वेळेत पूर्ण झाला तर कमी पैशामध्ये होईल असं असताना या सगळ्या कोर्टबाजी, न्यायालय, त्याच्यात संशय उभा करणे, जसं उदाहरणार्थ या सेंट्रल विस्टाच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक साधा प्रश्न विचारला आत्ताची सुनावणी ह्याचं निवाडा देत असताना की इतर प्रकल्प बांधकामाचे चालू असताना तुमचं सेंट्रल विस्टावरतीच आक्षेप काय सांगा ना. प्रत्यक्ष दिल्लीमध्ये सुद्धा छोटे मोठे सोडा मोठ्या प्रमाणामध्ये भव्य असे प्रकल्प चालू आहेत, त्यांच्यावरती काही बोललेलं नाही. आणि तुम्ही इतर चालू असलेल्या बांधकाम प्रकल्पाची दखल का नाही घेतली, सर्वोच्च न्यायालयाने विचारले. आणि सगळ्यात महत्त्वाचा गंभीर आरोप आहे की तुमचा हेतू शुद्ध नाहीये. याचिकाकर्त्यांना जी फटकार, जी थापड लगावली आहे सर्वोच्च न्यायालयाने, त्याच्यामध्ये तुमचा हेतू शुद्ध नाही ही बाब समोर आलेली आहे. तुम्ही वारंवार बघा कुठलाही मुद्दा, आताही सुद्धा की हे वॅक्सिन म्हणजे किती लस द्यायच्या आहे त्याच्यावरून गदारोळ माजवला जाते आणि शक्यता आहे पुन्हा असंच काहीतरी मुद्दा घेतील, पुन्हा न्यायालयामध्ये जातील, न्यायालयामध्ये त्याच्यावरती मग वेळ जात राहील. म्हणजे अशा पद्धतीनं एक मोडस ऑपरेंडी, जसा एक सराईत गुन्हेगार असतो आणि त्याची गुन्हा करण्याची पद्धत ठरलेली असते, त्याच पद्धतीने आता ह्या पुरोगामी विचारवंतांची, लिब्रांडोंची एक न्यायालयीन पातळीवरती लढण्याची पद्धत ठरून गेलेली आहे. PIL करायची, जनहित याचिका, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करायची आणि बरोबर त्या काळामध्ये त्याच्या संदर्भातले लेख लिहून आणायचे. जसं आता सेंट्रल विस्टाची कॉस्ट 20,000 कोटी, 20,000 कोटी का मोदी का मकबरा, इतक्या घाणेरड्या पातळीवरती ही भलावण केली. खरं तर 20,000 कोटी हे एकूण सगळ्या प्रकल्पाचे 5, 6, 7 वर्षात खर्च होणारी रक्कम आहे. पण चित्र काय उभं करायचं, 20,000 कोटीचं मोदी का मकबरा बना रहे हैं. म्हणजे आणि त्याच्यामधली प्रत्यक्ष संसद भवनाची जी किंमत आहे ती 830-840 कोटी आहे. बरं, ही सगळी वस्तुस्थिती वारंवार समोर आलेली आहे.
मी फक्त काही समाज माध्यमांमध्ये आणि बाकीच्या कोणी मांडल्या असं नाही, न्यायालयीन पातळीवरती जेव्हा जेव्हा याच्या बाबतीत चौकशा झाल्या, जेव्हा जेव्हा याच्या बाबतीमध्ये काहीतरी समित्या नेमल्या गेल्या, त्या सगळ्यांसमोर हे आकडे आलेले आहेत. किंवा तुम्ही ह्याचं जे आर्किटेक्ट म्हणजे शिल्पकार ज्याला नेमलेला आहे, रचनाकार, तो कोण आहे, याच्या बाबतीत पण संशय उभा केला. विमल पटेल जे त्याचे आहेत आणि ते कसे मोदीच्या आणि भाजपच्या जवळचे आहेत. म्हणजे फक्त एकच काम आहे की संशय निर्माण करणे. जसं रामायण काळामध्ये तो जो धोबी दाखवलेला आहे आणि तो शंका घेतो आपल्या घरच्या घरी बसून आणि त्याच्यामुळे एवढं मोठं पुढचं सगळं काय घडायचं ते घडतं, तशाच पद्धतीनं हे आधुनिक अवतार आहेत. हे त्या रामायणामधल्या धोब्याचे आधुनिक अवतार आहेत. हे घरी बसून आहेत आणि फुकट काय, फक्त यांना आजकाल नवीन परिभाषेमध्ये लोकशाहीमध्ये त्या न्यायालयीन प्रक्रिया, कायदा आणि बाकीच्या गोष्टीचा त्यातल्या पळवाटीचा फायदा मिळतो आहे. या सगळ्या ह्याच्यावरती म्हणजे न्यायालयाने जसं त्यांना फटकार लावली आणि जसं आता सर्वोच्च न्यायालयाने हा विषय बंद केला, त्याच्यावरची ही उसंतवाणी. नवीन संसद निर्माण जोरात, नवीन संसद निर्माण जोरात, दुखते पोटात लिब्रांडोंच्या. सुप्रीम कोर्टात अंतिम निवाडा, सुप्रीम कोर्टात अंतिम निवाडा, बसल्या थापडा हेतूवर. लढविती केस नाव जनहित, हेतू संकुचित दूषित हा. प्रकल्प चालती जिकडे तिकडे, बोट विस्टाकडे कशामुळे. आंदोलन जीवी काढतात गळे, आंदोलन जीवी काढतात गळा, झाले अडथळा विकासात. एक एक शब्द कोर्टाचा बोचरा, एक एक शब्द कोर्टाचा बोचरा, जाहला कचरा याचिकेचा. कांत जनहित याचिकेचा धंदा, कांत जनहित याचिकेचा धंदा, पुरोगामी गंदा खेळ सारा, पुरोगामी गंदा खेळ सारा.